ओहो! क्या बात है, क्या बात है. आज म्हणजे इकडे नाक्यावरती एकदम धमाल येणार आहे असं मला लक्षात आलेलं आहे, कारण नाका इतका सुंदर दिसतोय आज आमचा पहिल्यांदा. काय हे सगळेजण सोनालीला भेटण्यासाठी असे आतुर होते, पण कोणी भेटत नव्हतं. काय आता सोनाली मॅम इकडे आल्यात म्हटल्यानंतर मला त्यांना भेटलंच पाहिजे. हॅलो सोनाली मॅम. हाय निलेश डॉक्टर. अरे हे काय होतं? यांना हात लावल्यानंतर डायरेक्ट झटका बसला, तोही डायरेक्ट डॉक्टरला. नाही, मला आता लक्षात आलेलं आहे, जे तुम्ही म्हणताय स्पर्शाची जादू, ती जादू नाही, स्पर्शाचा झटका आहे डायरेक्ट. त्यामुळे सगळेजण घाबरत होते ना. तुम्ही सांगायचं ना मला. एकतर पहिली माझी अट आहे. काय? सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला आहो जाऊ म्हणणं बंद कर, नाहीतर मी तुझा हात नाही 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 नाही, नको 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 नको. नाही नाही, मी मागच्या वेळेला जेव्हा तू आली होतीस तेव्हा मी आहो जाहो केलं होतं. याचं कारण वेगळं होतं. तेव्हा नाना सर आले होते यांच्याबरोबर. त्यावेळेला असे नानाविध ऍक्टिव्हिटी मी करू शकत नव्हतो त्यांच्या समोर. पण आता काही नाही, आता आपलेच लोक आहेत, त्याच्यामुळे मी अरे तुरे करू शकतो ना. ही माझी माणसं सगळ्यांना पुरून उरणारी आहेत. हो, मला ते माहितीच आहे. अतिशय मनापासून या मंचावरती मी स्वागत करणार आहे सोनाली कुलकर्णीचं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे धरम गोयल यांच्यासाठी. धरमजी, मनापासून स्वागत. थँक्यू. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सिद्धार्थ जाधव यांच्यासाठी. आपण आणि जोरदार टाळ्या प्रसाद ओकसाठी. तर एव्हा ना सगळ्यांच्याच लक्षात आलेलं आहे की या नाक्यावरची ही धमाल जी चालली आहे ती काय आहे. सगळ्याच रसिक प्रेक्षकांना ज्या सिनेमाची उत्सुकता होती की हा सिनेमा कधी येणार, तो सिनेमा म्हणजेच अगं बाई अरे चाटू. आणि या सिनेमाच्या निमित्तानं या सिनेमाची ही सगळी टीम आमच्या सोबत आहे. आणखीन काही कलाकार येणार आहेत. Yes. तेव्हा तुमच्या सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत. सगळेजण हसताय ना? हसायलाच पाहिजे मंडळी, कारण घेऊन आलोय तुमचा आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. तर अगं बाई अरेच्या या सिनेमातली ही स्पर्शाची जादू काय आहे हे सगळं मला जाणून घ्यायचं आहे. मी सगळ्यांना विनंती करतो, प्लीज तुम्ही माझ्यासोबत माझ्या कॅफेमध्ये बसा. तर अगं बाई अरेच्या 2 या सिनेमाची ही सगळी टीम माझ्याकडे आलेली आहे. आणि आता त्यांना या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे, ज्यांच्या नजरेतून ही स्पर्शाची जादू सगळ्यांना अनुभवायला मिळणार आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे दिग्दर्शक केदार शिंदे यांच्यासाठी. केदार सर, मनापासून स्वागत. मी विनंती करतो, प्लीज तुम्ही आमच्या. थँक्यू. मला खूप छान वाटतं की अगोबाई अरेच्या हा सिनेमा जेव्हा आला होता तेव्हा सर मी कॉलेजला होतो, मेडिकल शिकत होतो. 2 महिन्यांनी फक्त मोठा होतो. हो बरोबर आहे एकदम. आणि त्याच वेळेला त्यांनी सिनेमा बनवला. बघा, ही पण एक गंमत आहे. तर ज्या वेळेला मी शिकत होतो तेव्हा क्लास बंक करून आम्ही तो सिनेमा बघायला गेलो होतो. आणि आज मला छान वाटतंय की हे सगळे बाकीचं प्रमोशन बंक करून माझ्याकडे आलेले आहेत. सगळी स्टोरी तर मी विचारणार नाहीच आहे, पण काय आहे वन लाईन सिनेमाची? स्पर्शाची भाषा यावर बेतलेली ही कथा आहे. शुभांगी कुडाळकर जिनी लग्न केलेलं नाही आहे, तिचा एक स्वतःचा एक समज आहे की तिचा स्पर्श झाला, म्हणजे प्रेमात पडल्यानंतर जर स्पर्श झाला तर पुढच्या 24 तासात समोरच्या व्यक्तीचा अपघात होतो. म्हणजे तो दगावत नाही, पण तो काहीतरी त्याला लागतं आणि तो दूर जातो तिच्यापासून. सो पहिल्यापासूनच ती प्रेमात पडायचं ती थोडी बिचकूनच आहे. आणि सोनाली कुलकर्णी आत्ता शुभांगी कुडाळकर जी साकारते तिथपर्यंत तिचं लग्न झालेलं नाही. तर आमचे विक्रम देसाई ठरवतात की या व्यक्तीवर एक पुस्तक लिहायचं. तर पहिल्यांदा ते जातात आणि सांगतात की तुमच्या अफेअर्सबद्दल मला लिहायचं आहे. तर ती हाकलूनच लावते. पण तो कन्व्हिन्स करतो तिला. आणि मग लहानपणापासून ते या एजपर्यंतची शुभांगी कुडाळकर याचे वेगवेगळे तिच्या आयुष्यात आलेले पुरुष आणि त्यांच्याबरोबर काय घटना झाल्या या इथपर्यंत ती स्टोरी येते. आणि एका सर्टन पॉईंटला आपल्याला जाणवतं की विक्रम देसाई आता प्रेमात पडला आहे शुभांगी कुडाळकरच्या. आणि तो तिला लग्नाची मागणी घालतो, तर ती नाही म्हणते. तर तो म्हणतो की एक आपण ॲग्रीमेंट करू की आपण लग्न करायचं, पण आपण एकमेकांना स्पर्श करायचा नाही. सो एक अशी रिलेशनशिप तुला दिसेल नवरा बायकोची जे खूप आनंदी आहेत, पण ते एकमेकांना स्पर्शही नाही करत. बरं, स्पर्श नवरा बायकोचा हा फक्त काय म्हणतात त्याला बेडरूम पुरता मर्यादित नसतो. मला असं वाटतं दिवसभरामध्ये नवरा बायकोला कळत पण नाही आपण एकमेकांना किती स्पर्श केले. चहा देताना पण स्पर्श होतो, टीव्हीचा रिमोट देताना पण स्पर्श होतो. तर यावर शुभांगी आणि विक्रम हे मार्ग काढतात आणि एक मस्त स्टोरी तुम्हाला बघायला मिळते.
क्या बात है, क्या बात. येणार आहे सोनालीकडे. सोनालीची प्रत्येक भूमिका ही नेहमी वेगळी असते आणि त्यामध्ये आपण काय वेगळं करू शकतो याचा तुम्ही अट्टाहासानं प्रयत्न करत असतात. म्हणजे यापूर्वी डॉक्टर प्रकाश बाबा आमटे या सिनेमासाठी तुम्ही इथे आला होतात. त्यावेळेची एक भूमिका जी साकारत होतात ती एकदम वेगळी होती, मंदाकिनी आमटेंची. त्यानंतरची ही भूमिका टोकाची आहे, एकदम वेगळी. देऊळमधली सोनाली आम्हाला वेगळीच दिसते. तर हा बॅलन्स कसा सांभाळता? खरं म्हणजे हा बॅलन्स माझे दिग्दर्शक आणि लेखक सांभाळतात. कारण मी सांभाळण्यासारखं काहीच नाही आहे. केदारनी जर मला अगबाई अरेच्या 2 मधली शुभांगी ऑफर केली नसती तर मला तो बॅलन्स काय, मला काही समजलंच नसतं त्या भूमिकेविषयी. मी फक्त सिनेमा बघायला गेले असते आणि हळहळले असते की अरे असा रोल मिळायला पाहिजे होता. तू आत्ता एक्झॅक्टली जे म्हणालास की आपण डॉक्टर प्रकाश बाबा आमटेच्या वेळेला या सेटवर भेटलो होतो, तो रोल मला मिळावा हे माझं भाग्य होतं. माझं आयुष्य बदलणारी गोष्ट आहे ती. कारण मंदाताई आमटेंचा रोल करायला मिळणं आणि त्यांची ओळख होऊ शकणं या माझ्यासाठी माइलस्टोन गोष्टी आहेत आयुष्यातल्या. माझं आयुष्य बदललं आहे. त्यानंतर मी खूपच समाधानात होते की किती छान घडलं आपल्या आयुष्यात. आणि अशा एका सुंदर संध्याकाळी मला हा स्वप्नातला दिग्दर्शक भेटला ज्याच्याबरोबर मला खूप इच्छा होती काम करावं. आणि पांढऱ्या घोड्यावरून नाही, गाडीतून आला. 7 नंबरच्या मर्सिडीज मारून आलेला घोडा हा माझा दिग्दर्शक. घोडा सोनाली 3 दिवस झाले आहेत आता रिलीज झाला पिक्चर. घोडा आहे. गाडीला घोडा म्हणाले ती. Correct. गाडीला घोडा हे बघ, म्हणाले. असे पाहिजेत बॉयफ्रेंड. कसं सांभाळून घेतात बघ मला. तर पांढऱ्या घोड्यावरून आलेला असं मला म्हणायचं, पांढऱ्या गाडीतून आलेला. आणि त्यांनी जेव्हा मला गोष्ट ऐकवली, निलेश, मी तुला हे खरं खरं सांगितलं पाहिजे, त्यांनी मला कथा ऐकवल्यानंतर मी स्थळ काळ सगळं विसरले होते. मी त्याला म्हणलं त्याचा विचार बदलायच्या आत किंवा त्याला दुसऱ्या कुणा अभिनेत्रीबद्दल काही वाटायच्या आत मी म्हणलं शूटिंग कधी सुरू करूया. मलाच घेतलं पाहिजे, मला ऐकवली आहेस ना, असं मला झालं होतं. आता मला यायचंय सिद्धार्थकडे. सिद्धार्थ जाधव पहिल्यांदा एका वेगळ्या भूमिकेत सगळ्यांना दिसणार आहेत. त्याचं नाव तुला माहिती नाहीये का? हा. त्याचं नाव आहे डायनामाइट जाधव. डायनामाइट जाधव. तो बॉम्ब- या सिनेमासाठी सोनालीताईंनी मला एक नाव दिलंय, डायनामाइट. हा. मुळात अगबाई अरेच्या ह्या नावाबद्दल मी खूपच इमोशनल आहे. ज्या म्युझिकवर आता केदार सरांनी एंट्री केली, चमचम करता नशिला बदन, त्या गाण्यात मी नाचलोय. हो, सोनाली हो, बेंद्रेच्या मागे आहे मी, आहे कमलाकर सातपुते आहे, नंतर आपला श्याम घोरपडे आहे. हो. आता सोनाली बेंद्रे सर मागच्या पोरांना कोण बघणार आहे? त्यात आम्हाला असं कोण बघणार आहे? त्यामुळे आम्ही आमच्यासाठी, आमच्या आनंदासाठी दिसायचो त्यात आयला तिथे 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 तिथे. तर तो पहिला सिनेमा. आणि 11 वर्षानंतर अगबाई अरेच्या 2 पार्ट 2 येतो, ज्यात ते न करता केदार सरांनी मला पुढे उभं केलं, मला पुढे नाचवलं. म्हणजे सोनाली बेंद्रे आयटम गर्ल होती 2004ला, तर 2011ला त्यांनी मला सिद्धार्थ जाधवला आयटम बॉय केलं, जो तिच्या मागे नाचवतो. अरे आणि हा दमतच नाही रे. 2 शॉटच्या मध्ये बसावं की नाही. आत्ता एवढा फुल 1 टेक दिलाय अख्ख्या कडव्याचा, हा थांबतच नाही. तुम्हाला माहिती नाही का, शूटिंग संपल्यावर 2 दिवस जनरेटर म्हणून काम करतात ते बाहेर. तर आता मला यायचं प्रसाद ओक यांच्याकडे. प्रसाद, तुझी काय भूमिका या सिनेमात? तिच्या आयुष्यात बरेच पुरुष येतात या सिनेमात. त्यातला एक पुरुष येतो, तो 2 टप्प्यात येतो. त्यातला दुसरा टप्पा मी आहे. वा. मुळं गंमत अशी झाली की सोनालीला मी लहान असल्यापासून एकांकिकांमध्ये पुण्यामध्ये बघतोय. केदार, भरत या दोघांनाही मी पुण्यात असल्यापासून, लहान असल्यापासून बघतोय. माझ्यापेक्षा दोघंही मोठे आहेत. तू काय फारच लहान आहे का आमच्यापेक्षा? सोनाली तू काहीच बोलत नाहीये. मी बोलणंच सोडलंय. काय आता सारखं समजावून सांगायचं की अरे मी तुझ्या एवढीच आहे तशी. आपण निलेश, आपण नाही आहोत, जगात आलेलोच नाही आहोत. तुम्ही पुढे पोटातच मी आहात बोलत तुमच्या होतो. तुमच्या आईच्या. पुढे मी बोलत होतो. अरे पण लाल आहे, लाल आहे. सिद्ध्या लहान असल्यापासून मला बघतोय. असं मी बोलणार होतो. जोक सपाट. पण या सगळ्यांबरोबर काम करण्याची माझी खूप वर्षांपासूनची इच्छा होती आणि ती फक्त या माणसामुळे पूर्ण झाली, केदारमुळे. आणि खरोखरच या चित्रपटाच्या निमित्ताने मी केदार बरोबर, सोनाली बरोबर, भरत बरोबर, सिद्धू बरोबर पहिल्यांदा काम केलेलं आहे. आता आणखीन एका हिरोकडे मला यायचं आहे. या सिनेमातले हिरो जे मराठी चित्रपटसृष्टीत या सिनेमाच्या निमित्तानं पाऊल ठेवतात, पण गुजराती आणि हिंदी थिएटरमध्ये त्यांचं फार मोठं नाव आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया धरम गोयल यांचं.
खरं तर मला प्रश्न पडला होता ते गुजराती थिएटर करतात म्हटल्यावर ते आपल्याला गुजराती येईल का, पण नंतर मला कळलं की आपल्याला गुजराती खाण्याशिवाय काहीच येत नाही. पण नंतर मला लक्षात आलं की ते मराठी उत्तम बोलतात, तर मला त्यांना तेच विचारायचं की मग इतकं सुंदर मराठी कसं काय बोलता. मी लहानपणापासून दादरलाच राहिलोय, तिथेच वाढलोय. मित्र वगैरे सगळेच महाराष्ट्रीयन्स आहेत. मी स्वतःला नशीबवान समजतो की केदार सरांनी मला या चित्रपटात कास्ट केलं आणि या सगळ्या आर्टिस्ट बरोबर मला काम करायला मिळालं. काय आहे की ती कथा जेव्हा सुरू होते तेव्हा त्या पहिल्या फटक्यामध्ये तो जो दिसला तर तो हिरो वाटता कामा नये. म्हणजे हा पिक्चरचा हिरो आहे असं होता कामा नये. तो ग्रॅज्युअली त्याची भूमिका अशी वाढत गेली पाहिजे आणि एका क्षणानंतर तो एकदम हवा असा वाटला पाहिजे. तर मी नवीनच चेहरा शोधणार. त्याचं ब्लॅकआउट नावाचं नाटक सुरू होतं, तर त्याचा कॉन्ट्रॅक्ट शो होता, तो बघायला गेलो. तर मी नाटक बघायला बसलो आणि अप्रतिम हा माणूस काम करत होता. तर माझं कन्फर्म झालं की हा भूमिकेसाठी योग्य आहे. मला कळेना मराठी कसं बोलतोय. आणि एक स्टेप वरची तो प्रोफेशनल डबर आहे. तो मराठी, हिंदी, गुजराती, इंग्लिश अशा असंख्य भाषांमध्ये त्याचा आवाज जो आहे ना, तो व्हॉइस क्वालिटी तो व्हॉइसिंग करतो त्यासाठी. तर आपल्या या अगबाई 2 मध्ये पण मला प्रत्येक जण भेटून तेच विचारतोय की आवाज पण त्याचा किती सुंदर आहे. चला म्हणजे हवा असं वाटतं. आवाजावर जेव्हा अगबाई अरेच्या येईल तेव्हा गेला आपला. पण तुम्ही गुजराती खूप छान बोलत असालच कारण तुमची मातृभाषा आहे. मग गुजरातीमध्ये मला खूप क्युरियोसिटी आहे शिकण्याची की चला हवा येऊ द्याला काय म्हणतात. चल हवा आवाज आहे. ते मला माहिती होतं, फक्त ते गुड नाईट नीमला काय म्हणतात मला माहिती नव्हतं, म्हणून मी थांबलो होतो. तर आता या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे आणखीन एका सुंदर अभिनेत्रीला. खरं तर सोनालीजींचा प्रवास या सिनेमात वेगवेगळ्या टप्प्यात घडतो. कॉलेजमधली सोनाली कुलकर्णी जिनं रंगवलेली आहे. अतिशय मनापासून या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे जय मल्हार या मालिकेतून तुमच्या आमच्या मनात बसलेली म्हाळसादेवी म्हणजेच सुरभी हंडेला. सुरभी, अतिशय मनापासून स्वागत. या सिनेमामधून तू सुद्धा पहिल्यांदा मोठ्या पडद्यावरती पाऊल ठेवतेस. पहिला सिनेमा, केदार सरांसारखे दिग्दर्शक, कसं वाटतं? हो. एक तर सगळे मोठे लोक. तू पण लहान होतीस. नाही मी सगळ्यांसोबत नाही. एक तर नाही मला म्हणायचं आहे की सगळेच माझ्यापेक्षा एक्सपिरियन्सने आणि वयाने खूप मोठे आहेत. मला उलट केदार सरांनी यात घेतलं म्हणजे उलट त्यांना हे चॅलेंज होतं मे बी. त्यांनी मला माणसामधून खरी शुभांगी दाखवली, म्हणून मी जेवढी शुभांगी दिसली आहे ती सरांमुळे. माणसा म्हणूनच ती खूपच लोकप्रिय आहे. तिची जी इमेज आहे त्याचा एक ग्रेस पण त्याच पद्धतीने ठेवला गेला पाहिजे याची पण काळजी घ्यायची होती. कारण काय की आपण एखाद्या गोष्टीकडे खूप भावनिकदृष्ट्या जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की त्या गोष्टीला धक्का लागू नये. सो मुळात या कॅरेक्टरला पण एक कल्चर आहे. सो कुठेही कल्चरला धक्का लागणार नाही याची पूर्ण खबरदारी तिची भूमिका साकारताना तिने पण घेतलेली आहे आणि आमच्या अख्ख्या टीमनी, मग ते कॉस्ट्युम्स असून दे, मेकअप असून दे, या सगळ्या लोकांनी पण घेतलेली आहे. तर सर तुम्ही तर किती उत्तम दिग्दर्शक आहात हे सगळ्या जगाला माहिती आहे. माझ्याही घरामध्ये एक दिग्दर्शक आहे, तुम्हाला माहिती आहे ना? हो मला तो माझा पाठ जुळा आहे. भाऊ आहे. हा, पाठ झालाय. तो जुळा भाऊ आहे. तो सुद्धा खूप सिनेमा बनवतो आणि त्याला ते इकडेच रिलीज करायचे असतात कारण बाहेर कोणी बघत नाही. त्यामुळे आज सुद्धा त्यानं एक सिनेमा बनवलेला आहे. तुम्हाला तो सिनेमा जरा जवळचा वाटेल सर. आणि सिनेमाचं नाव पण फार त्यानं गमतीदार ठेवलेलं आहे. अगबाई पंत लोचा झाला अरेच्या सही. अगबाई पंत लोचा झाला अरेच्या सही असा एक सिनेमा त्यानं बनवलेला आहे. तर बघूयात आमच्या या सिनेमामध्ये आज काय घडणार आहे. आजी लक्ष असू दे. आज आशीर्वाद दे बाबा. अरे सर क्या बात आहे. केदार सर तुम्हाला खरं सांगू सर, म्हणजे मला ना तुमच्याकडे बघून असं वाटतं की तुमच्या कामाचा स्पीड जो आहे ना तो जबरदस्त वाढला सर. म्हणजे नाटक झालं की लगेच सिनेमा, सिनेमा झाला की लगेच नाटक, परत नाटक, परत सिनेमा. वा वा वा. म्हणजे ना तुम्हाला व्यसनच लागलंय सर ह्या कार्यक्रमात येण्याचं. खरं सांगा ह्या कार्यक्रमात तुम्हाला यायला भेटावं म्हणून तुम्ही पिक्चर केला ना. अरे मी मनातलं ओळखतो ना. मला काय हे माझं टॅलेंट आहे ओरिजिनल. पहिले माझ्या मनातलं ओळखण्याचं ते केदार सरांनी ढापलं, पण मी काय बोललो नाही.
अख्खा पिक्चर केलं त्याने अगं अरेच्या. मी सगळं मनातलं ओळखू शकतो सर. म्हणजे तुम्ही हात द्या हातात, तुमच्या मनातलं सगळं ओळखू शकतो सर मी. हा अरे काय चालू आहे रे तुमचं रे. पहिल्यापासून प्रत्येक पंचला हसत आलो रे मी. नुसतं हसण्यावर नेऊ नका रे, प्रमोशनचं बघा रे काहीतरी. मला कार्यक्रम आवडतो, वाटल्यास तर 4-5 पंच माझ्यावर अजून टाका, पण प्रमोशनचं विसरू नका. ऐका ना, भरपूर. अरे यार हा अगं बाई आरेच्या 2 मध्ये सिद्धार्थला मी ॲटम बॉय म्हणून घेतलंय खरं आहे, पण पुढच्या पिक्चरमध्ये नाही घेता येणार. पुढच्या पिक्चरमध्ये भारत गणेश पुरेच योग्य आहे. अरे यार काय डेव्हलप केली यार पर्सनॅलिटी भारतने यार. मान गया यार, मान हॅट्स ऑफ त्या पोराला यार. तो थांबण्याच ना तो म्हणजे तुम्हाला सांगतो मिशी कापली ना तर सेम टू सेम अंकुश चौधरी. अरे बापरे सिद्धार्थ जाधव क्या बात आहे सर. तुमच्या मनातलं मी ओळखून घेतो सर. तुमच्या मनात म्हणजे यांच्या मनातलं म्हणजे एकदम कोणी ओळखू शकते. एकदम निरागस गोंडस पोरासारखं यांचं मन आहे सर. वा 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 केदार सर काय चालू आहे सर तुमचं. किती वेळा नुसतं मला तुम्ही आयटम बॉय म्हणून उभं करणार. एकदा तरी लीड रोल मध्ये घ्या हो सर. माझा प्रॉब्लेम आहे मी बोलू शकत नाही आणि तुम्ही तर अजिबात विषय काढत नाही सर. एकदम उघडच झालंय. पूर्ण मन उघड झालंय माझं. अरे बाप रे बाप. अरे यार नाही निदान तर जत्रा 2 तरी करा. सगळं रेडी आहे. सगळं रेडी आहे. हे कुशलचं मन आहे, हे कुशलचं मन आहे. सगळ्यांच मन आहे. सगळं रेडी आहे. पण एक बार केलं सरांनी मला या पिक्चरमध्ये आयटम बॉय म्हणून दिलं. थोडं तरी काम मिळायला लागलं. आत्ता परवा नागेश भोसलेचा फोन आला होता. तो बोलला माझ्या चित्रपटात लावणी करशील काय. अरे आता अमृता सोनालीची सुट्टी आणि बस दहीहंड्याच्या तर सुपाऱ्याच सुपाऱ्या यावेळेस. जबरदस्त करेक्ट. ओक साहेबाचं मन म्हणजे अरे देवा बघा कोणाचं काय आणि कोणाचं काय. रामा माधवच्या एपिसोडला मी आलो होतो तेव्हा मला यांनी कॉटन किंगचं एक शर्ट दिलं. त्याच्यानंतर मी आलो कॉफीचे 2 मग मिळाले. आज खरं माझी अजिबात इच्छा नव्हती इकडे यायची, पण बायको म्हणली घरातली गुड नाईटची कॉईल संपली. बापरे त्या प्रोग्रामचे गुड नाईट स्पॉन्सर आहेत त्याच्यामुळे तुम्हाला तिकडे कॉईल देऊ ना सर. कॉईल त्याच्यात काय घरपोच करून देऊ कॉईल. असू द्या असं प्रत्येकाच्या मनातलं. अरे बापरे नाही 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 मॅडम नाही नाही तुमच्या मनातलं नाही ओळखणार. घे ना, हात घे ना हातात. नाही नाही भारत असं अरे काय? आता कुठं करिअर सुरू झालं यार आमचं. त्यांचा हात हातात घ्यायचा आणि गचकन माणूस वर जायचा. नको नको ते आम्ही बघितलंय तुमच्या प्रोमो मध्ये. तुमचा हात हातात घेतला का माणूस लगेच वर जातो. पण काय तुम्ही आल्या तुमचा मान राखला पाहिजे. मी एक आयडिया केली. तुम्ही थांबा 1 मिनिट. आमचा बाळू काय आहे रे? इलेक्ट्रिकवाला त्याच्याकडनं पैसे आणला. मी तरी बघितलं पाहिजे करंट बिरंट आहे काय. नाही आता नॉर्मल आहे पंजा लावल्यावर नाही हातात. क्या बात आहे. परत मी माझ्या एका आवडत्या कार्यक्रमात आलेली आहे आणि पहिल्यांदा मी इथं आली तेव्हा नाना सरांबरोबर आली होती. पण तेव्हा एक मनातली गोष्ट मला बोलता आली नाही. पण भारत आय लव्ह यू. प्रत्येकाला असं वाटतं की मी बारीक झाली म्हणजे असं फिल्मसाठी बारीक झाली, पण नाही. भारतची माझी जोडी मॅच व्हावी म्हणून मी बारीक झाली. भारत किती ट्रीम अँड स्लिम आहे. पण आता जी गोष्ट मी सादर करणार त्याच्यात मी बापाचं कॅरेक्टर करतोय सर. म्हणजे माझी फॅमिली अशी आहे की एक पोरगा आहे एक पोरगी आहे ती लग्नाची पोरगी आहे आणि माझा एक बाप आहे सर. त्याच्यामुळे कसं आहे आणि सगळ्यात म्हणजे तुम्हाला आता सगळ्या परंपरा महाराष्ट्रात माहीत असेल बापाचं दुःख
पोरगी लग्नाला आले की बापाला किती तकलीफ राहतेस, आणि त्यातल्या त्यात बिना आईची पोरगी आहे सर. आई गेली आहे का तिची? आ आई नाही आहे. नाही नाही, आई आहे, आईचं नाव बिना आहे. बिना आईची पोरगी. अशी सर जबाबदारी माझ्यावर पडलेली आहे सर. त्याच्यामुळे काय ना सर, म्हणजे एकदा ह्या पोरीचं लग्न झालं ना की बस मी दुसरं लग्न करायला मोकळा. फार गुणाची पोरगी, इतकी लकी पोरगी तुम्हाला सांगतो. पोरगी जन्माला आले आले आजी गेली. हा म्हणजे आजी आम्हाला सोडून गेली, पण तिने माझ्या पोरीला सोडलं नाही सर. म्हणजे ती आता नंतर सांगतो तुम्हाला. गणपत हे बघा, आणि कर्जाचे हप्ते तसेच सोडून गेली. पैसे नाही, माझा बाप तीर्थरूप, त्याचे हप्ते आम्हाला फेडावं लागतात. अहो तुमची नात लग्नाला आलेली आहे, तुम्ही असं काय करताय? कधी सोडणार तुम्ही हे चाळे? तरुणपणी बापाने चाळे करू दिले नाहीत, म्हातारपणी पोरगा चाळे करू देत नाही. आम्ही थेरड्यांनी चाळे करायचे ते कधी? अरे कुणी चाळे करू देत का चाळे? मॅडम व्हॉट्सअपवर आहात का तुम्ही? काय चाललंय पप्पा? टेन्शन हे आलं एक छोटा पिनचा चार्जर. आपल्या ताईला बघायला मुलगा येणार आहे ना, म्हणून हा हार आणलाय. अरे बाळा, ताईला बघायला मुलगा येणार आहे, त्याच्या अंतदर्शनाला नाही येणार आहे. पोकळ हार आणलाय, व्यवस्थित चल तिकडे. बकुळा कुठे आहे? बकुळा पकुळा ए बाळा. ताई नाही 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 नाही. पप्पा, मी कशी दिसते पप्पा? सोनं ग सोनं, फक्त थोडं पॉलिश करायचं बाकी आहे. आज 50वा मुलगा तुला बघायला येणार आहे. हो येऊ दे बरोबर गंडवते त्याला. नाही गंडाच बांधते त्याच्या हाताला. 6:30च्या पहिले हे सगळं संपलं पाहिजे. पप्पा काय होतं 6:30 नंतर? मला सांगा ना, मी कधीच बघितलं नाही. बाळा, तू जर बघितलं तर मग आम्ही काढलेल्या तिकिटा वाया जातील ग. बघ, नंतर काहीतरी सांगेल मी तुला, आयुष्यात चान्स भेटला तर. पण तू आता जा पोहाचं बघ. नको का? आता नदीवर पोरं असतात. अगं पोहाचं स्विमिंगचं नाही ग, पोहे पोहे करायचं बघ, खायचं. अच्छा, कांदे पोहे. हा हा. हे बघ, नमस्कार नमस्कार. नमस्कार. तुम्ही? मी श्रेया साडेसाती. अच्छा. आणि हा मी शनी 7:30. सन्नी 7:30. प्यार से मुझे लोग रेशमा के आइटम कहते हैं. बाळू कहते. आणि हिची ओळख म्हणजे राहू दे. जाम एरियामध्ये मागे पुढे काम पडेल आम्हाला. या, बसा, बसा. काय घेणार? 90.
ती नाही घेणार कॉफी चालू आयटमला बोलवा ना मुलीला बोलवा ना म्हणजे जिला पाहायला आलोय तिला बोलवा असं म्हणतोय तो. मोगरा फुललाय केसामध्ये. बसा बसा. घ्या. हे घ्या ना. हे काय हे कांदे पोहे. हे असे हे उरलेले आम्ही बनवायचे काय ते नाही आवडले तुम्हाला. नाही आवडले तर कांदे पोहे. नाही आवडले तर कांदे आवडले पाव आहे पाव लाया पाव हे काय. अरे हा पाव आहे. वा वा मस्त कशा बरोबर घ्या ना घ्या घ्या. अजून काही प्रश्न. काय छंद तुझे. छंद हा मकरंद. मिमिक्री छान आली पोरीला. मिमिक्री छान आली. ॲम्स्टरडॅम दाखव तुझा ॲम्स्टरडॅम. म्हणजे मुलगी ॲम्स्टरडॅमला जाऊन आली तर नाही नाही ॲम्स्टरडॅमला नाही ते कपड्यावर करतात ना ॲम्स्टरडॅम असे सुईने असं. ते आमस्टरडॅम नाही मग अँजेलो डेअरी असं ते एक मिनिट एम्ब्रॉयडरी म्हणायचंय का तुम्हाला परत काम. पप्पा पप्पा मी अजून काय काय केलं दाखवू. आण आण बेटा पटकन आण पटकन आण. 7:30च्या आत या बाळा. मी पाहिली सुद्धा नाही मुलगी नाही, उद्या अजून. नाचू ना, काय? असं काय करताय तुम्ही? एक माझं- आता. काय बोलतोय? 6:30 वाजले 6:30 वाजले. आता भोगा आपल्या कर्माची फळं. अच्छा हमारे घर में पावने. कोण आहे हे आमची राणी आजी. अरे ही राणी आजी नाही ही आसराणी आजी आहे. आधे इधर जाओ. आधे उधर जाओ. हे आमची म्हणजे आजी आहे. म्हणजे कसं आहे ते 6:30 वाजता ते येतात आमच्या घरी. म्हणून मी म्हणत होतो तुम्हाला की 6:30 पहिले तुम्ही निघून जा. क्यों समझे. म्हणून मी सगळी घाई करत होतो 6:30. कारण प्रॉब्लेम आहे. कारण 6:30चा एक प्रॉब्लेम 6:45चा दुसरा प्रॉब्लेम आहे आमच्या घरात. हो आता कोण येणार आहे कोण आहे. हे आमचा पूर्वज आहे. हा बरोबर 6:45ला येतो. म्हणून मी तुम्हाला सांगितलं मॅडम 6:30च्या आधी संपवा म्हणून सगळा खेळ. सगळं काय चाललंय म्हणते मी. नाही नाही हे तर म्हणजे आता सुरू झालंय मॅडम.
म्हणजे 7 वाजले. अरे आता कोण आला 7 वाजले म्हणजे चिमणी आली आमच्या घरात. अरे हा केवढा जीव हा कोण आहे जीव हा चिव चिव करतो तो कोण आहे अच्छा अभी हमारे घर में चिमनी अरे ये चिमनी को तो हम मारेंगे तू चिमनी मारती का बघून राहील का तुझ्या मारी टोपी यायचा बाबा काय बोललो रे हा म्हणलं ह्याला सोडून याला मारा हो गणेश प्रे मी इथे आधी इथे आ. नाही, नाही. काय चालवलं तुम्ही हे नाही नाही हे मॅडम कशासाठी मॅडम बोलवलं आम्हाला? मॅडम मॅडम मला माहिती आहे तुमची फार गैरसोय झाली आहे मॅडम. काय पोरीचा बाप आहे मी काही बोलू शकत नाही म्हणून मी आयडिया केली मॅडम. पटकन 8 वाजून टाकले घड्याळात. त्यामुळे मॅडम आता पिक्चर खतम. पिक्चर तो अभी बाकी है मेरे दोस्त आ? कारण आता 8 वाजले आता हे कोण आहे? आमचा आजोबा महाबली हलकट आता मी चिवला मारणार आजीला मारणार ह्याच्या पाच्या ह्याच्या मंडळी चला हवा येऊ द्या हा कार्यक्रमच मुळात सुरू झालाय. मराठी चित्रपट मराठी नाटक घराघरात पोहोचावं म्हणून आणि असाच एक लोकप्रिय सिनेमा SL विजन प्रस्तुत एलिझाबेथ एकादशी, ज्या सिनेमाला नुकताच राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळाला. हा सिनेमा आपल्याला बघायला मिळणार आहे महाराष्ट्राच्या महावाहिनीवर म्हणजेच झी मराठीवर येत्या 31 मेला रविवारी संध्याकाळी 7 वाजता. सोनाली कुलकर्णी फक्त अभिनय करताना आम्हाला दिसत नाही तर वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये तुमचा व्यासंग आहे, तुम्ही लिहिता सुद्धा, तर त्या अनुभवाविषयी आम्हाला काय सांगाल? जसं मला काही काही गोष्टी करायला आवडतात तशा आपल्या प्रत्येकाला आवडत असतात. फक्त मला ते व्यक्त करायला व्यासपीठ मिळालं. म्हणजे लिहायची आवड अनेक जणांना असू शकते पण मी लोकसत्तेची गेस्ट एडिटर होऊ शकले. तिथे मी सोकुल नावाचा कॉलम लिहू शकले. आणि एक मात्र नक्की आहे की मला फार सहज वाटतं हा जो माझा व्यवसाय आहे अभिनय करणं हा तो खूप असा ओव्हरवेल्मिंग नाही वाटत मला. म्हणजे जितकं काम करणं महत्त्वाचं वाटतं तितकंच घरी जाणं महत्त्वाचं वाटतं, तितकंच बिलं भरणं महत्त्वाचं वाटतं. खूप मित्रमैत्रिणींना अनेकदा थोडंसं काम केलं ना की सोशल मीडियावर होणारी जी हाईप असते ती खरी वाटायला लागते. कुठेतरी असं नाही का असा संपर्कच सुटत जातो आणि असं वाटायला लागतं की हे कॉस्ट्युम्स आणि मेकअप आणि या वाजणाऱ्या टाळ्या हे आपल्या घरी पण आहेत असं वाटायला लागतं. पण घरी तसं नसतं ना. कुठेतरी आपण हे मान्य केलं पाहिजे की जशी मी ॲक्ट्रेस आहे तसं कोणीतरी वकील आहे, कोणीतरी डॉक्टर आहे, कोणीतरी शिक्षक आहे. तितक्या नॉर्मली जर आपण आपल्या प्रोफेशनकडे पाहिलं आणि तरच मग काहीतरी नवीन शोधता येईल. क्या बात, क्या बात. अगबाई अरेच्च्याचं आणखीन एक महत्त्व म्हणजे यातलं म्युझिक. एक नवीन नाव ऐकायला मिळतं सर, निषाद. 20 वर्षाचा मुलगा आहे तो. काय सांगता? हो. तर भेटूयात याच 20 वर्षाच्या संगीत दिग्दर्शकाला. जोरदार टाळ्या निषादसाठी. अगबाई अरेच्च्याचं संगीत दिलं होतं अजय अतुल यांनी आणि त्यानंतर एवढी मोठी जबाबदारी तुला मिळाली, कसा अनुभव आहे? ॲक्च्युली याचं खरं श्रेय दिलं पाहिजे अजय अतुल यांना, कारण की त्यांनी इतकं मोठं काम करून ठेवलं की लोकांचं सेकंड पार्टकडून एक्सपेक्टेशन्स वाढले. वा. आणि त्याच्यामुळे आता जी गाणी केली आहेत ते मी माझा खूप 100% प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना जितकं प्रेम मिळेल तिचं इतकं 10 किंवा 15% जरी मिळालं तरी मी खूप क्या बात, क्या बात, क्या बात. तर निषाद इथे आलेला आहे म्हटल्यानंतर आमची सुद्धा अशी इच्छा आहे की निषादनं आम्हाला काहीतरी ऐकवावं.
तर निषादनी या सिनेमामध्ये किती सुंदर संगीत दिलेलं आहे सगळ्यांनाच माहिती आहे, पण आज निषाद इथे एकटा आलेला नाहीये. तर निषादच्या सोबत त्याला आशीर्वाद देण्यासाठी आणि फिल्मला शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत निषादचे बाबा. अतिशय मनापासून या मंचावरती मी आमंत्रित करतो मनोहर गोलामरे यांना. मनोहर सर, अतिशय मनापासून या मंचावरती तुमचं स्वागत. आणि फक्त निषादचे बाबा एवढीच त्यांची ओळख नाहीये, तर सर सुद्धा स्वतः खूप मोठे संगीत दिग्दर्शक आहेत, उत्तम ढोलकीपटू आहेत आणि केदार सरांच्या एकांकिकेच्या प्रवासापासून ते त्यांच्या सोबत आहेत. तर मला असं वाटतं की केदार सरांनीच त्यांच्याबद्दल आम्हाला आठवणी सांगाव्यात. मनोहर काका म्हणतो मी त्यांना. आणि हे एवढे लाजाळू आहेत, तर ह्यांचं हे झाड तर आणखीन लाजाळू आहे. ह्याच्याकडे गेलो तरी हा मिटून जाईल असं मला कधीतरी वाटतं. पण मनोहर काका बाबांच्या ग्रुपमध्ये मी महाराष्ट्राची लोकधारामध्ये जेव्हा मी परफॉर्म करायचो तेव्हा ढोलकी वादन करायचे. आजही मंगलगाणी, दंगलगाणी किंवा मराठी बाणा हे जर तुम्ही शोज बघायला गेलात तर जो एक ढोलकीचा पहिला तोडावा असतो ना, तो मनोहर काकांचा असतो. ते स्वतः उत्तम संगीतकार आहेत, उत्तम गीतकार. आता जे एंट्रीचं गाणं लागलंय ना, हो तर ते गाणं लिहिलंय मनोहर काकांनी आणि गायलंय पण मनोहर काका. क्या बात आहे. वा वा वा. शाहीर साबळे माझे आजोबा, त्यांना मनोहर काकांची ढोलकी वादन आणि गाण्याचा गळा खूप आवडायचा. बरं, तो शाहीर साबळेंचा काय म्हणतात कलापथक आहे ते. तरीही बाबा इन्सिस्ट करायचे की शाहीर अण्णाभाऊ साठेंची माझी मैना गावाकडे राहिली हे मनोहर काकांनी सादर करावं. मी मनोहर काकांना विनंती करीन, बाबा नाही आहेत आता, पण बाबा आहेत कुठेतरी इथे कुठेतरी आहेत, पण आमच्या सगळ्यांसाठी एकदा माझी मैना गावाकडे राहिली. क्या बात आहे. अरे बडबडे सर, नमस्कार. नमस्कार नमस्कार म्हटलं. या आहे मला आपल्या सोनाली म्हटलं का मॅडम, त्यांना म्हटलं करायची मला म्हटलं का एक म्हटलं का आपली रिक्वेस्ट. मिसेसला म्हटलं एकदा शेक हँड करा म्हटलं, त्यांची इच्छा आहे शेक हँड करायची म्हटलं तुमची. तुम्ही म्हटलं मी काय सेकंड करायला मला सांगितलं हे असं करायचं. तुम्ही म्हटलं तुम्ही नसंग घेऊन येता 2 मिनिटं शेक हँड काय मी त्याच्यावर हात मिळून कशासाठी मला खूप लाज वाटते, आधीच सांगते तुम्हाला. लाज वाटत आहे म्हटलं का प्रश्न म्हटलं तुम्ही तुम्ही काय प्रश्न विचारता आधी मी सांगा. अरे करू शकत नाही म्हटलं सेकंड नुसतं. ऐका हो, त्यांना नसेल करायचं, तुम्ही कशाला फोर्स करता एवढं. त्यांचं म्हणणं बरोबर आहे. नाही राहू द्या, नसेल असं. नाही तसं नाही मॅडम. मी इथं मला ऐकलं म्हटलं
तुमच्याशी सेकंड केलं म्हटलं का माणूस वर जातो. मला वाटलं तुझ्या दगडी नाही रे शाळेत. मला एवढी सजून ठेवून आलेत. वर जात मला म्हणाले तुला ओळख करून देतो. गैरसमज आहे, वर जात नाही, अपघात होतो अशी स्टोरी आहे फक्त ती. अपघात अपघात होतो. आहे. हा तर मग अपघात काय कमी असतं का गरीबाला? काय करू तुला दाखवते. चार चौकात तुझी अप्रूव्ह देत आहे. या अशा रसिक प्रेक्षकांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तर आज अगबाई अरेच्या 2च्या निमित्तानं हे सगळे कलाकार माझ्या कॅफेमध्ये आलेले आहेत. या मंचातर्फे आणि SL विजन यांच्यातर्फे या सर्व पाहुण्यांना मिळते एक छोटीशी आठवण भेट. तर मंडळी, अशीच धमाल करण्यासाठी आपण भेटणार आहोत पुढच्या भागात. बघायला विसरू नका तुमचा आवडता कार्यक्रम चला हवा येऊ द्या.